फूड कॉर्नर MH12 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आळू वडी, तीही भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित। तर आपण चला बघूया आळू वडीसाठी काय काय साहित्य पाहिजे आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आळू वडी बनवण्यासाठी आपण इथे आळूची पाने घेतलेली आहे। 10 ते 12 पानं घेतली मी इथे। हे 1 ते 1.5 कप आपलं बेसन पीठ आहे। इथे मिरच्या आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आपण। इथे मी 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलंय। हे मीठ आहे 1 चम्मचभर। थोडीशी हळदी लागेल आपल्याला। हे पांढरे तीळ आहे आपल्याला वड्यांमध्ये टाकण्यासाठी। थोडंसं जिरं घेतलंय मी, थोडासा ओवा घेतलाय, हिंग टाकायचं आहे आपल्याला आणि इथे थोडासा गूळ आणि चिंचेचं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे पानं आपण बघू शकता। या पानांची कधी कधी काय होतं, आळूची वडी खाल्ल्यानंतर घशाला आपल्या खाज येते किंवा घसा खवखवतो। तर असं पानांच्या मागच्या साईडला हे जे शिरा असतात पानांच्या, ते अशा चाकूच्या साहाय्याने आपण काढून घ्यायच्या, जेणेकरून आपण वडी खाल्ल्यानंतर आपल्याला तो त्रास होणार नाही। हे बघा, या प्रकारे मी हळूहळू पानांच्या ह्या सर्व शिरा अशा काढून घेणार आहे। आणि पानं घेताना शक्यतो गावरान पानं घ्यायची आहेत, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। आता लसूण आणि मिरची आपण यामध्ये थोडंसं जिरं आणि ओवा घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। मी इथे ओवा घातलाय। मिक्सरच्या भांड्यांमध्ये आपण सगळं घ्यायचं आहे। इथे थोडंसं मीठ पण आपण घालून घेणार आहे। इथे मी 1 चम्मचच्या जवळपास मीठ घेतलेलं आहे। आता थोडेसे जिरे मी यामध्ये टाकून घेते, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही कुठल्याही प्रकारचा आणि आपल्या वड्यांची टेस्ट देखील फार छान लागते। यामुळे थोडीशी हळद पावडर यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे। आता आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे आपलं बेसन पीठ आहे, 1.5 वाटी आहे हे। यामध्ये आता ही पेस्ट मिक्स करायची आहे आपल्याला। लसूण आणि मिरचीची पेस्ट ही आपण आता बारीक करून घेतलेली, ही सर्व घालून घ्यायची, किंवा आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार याचे आपण प्रमाण कमी जास्त करू शकतो। आता हे यामध्ये मी तीळ घालून घेतले। तिळामुळे एकदमच आपली वडी छान लागते, फार टेस्टी लागते। येथे मी 2 चम्मच हे तांदळाचं पीठ घातलं। आपण येथे ज्वारीचं पीठही घालू शकतो किंवा बाजरीचंही पीठ घालू शकतो, आपल्याला जसं आवडत असेल तसं आपण कुठलंही 2 चम्मच पीठ यामध्ये ऍड केलं तरी चालेल। यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर टाकून घेतली आता। आणि हे पीठ भिजवत असताना आपण एकदम थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं। एकदम पाणी ओतायचं नाहीये यामध्ये, नाहीतर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते। आणि पीठ जर पातळ झालं तर मग आपल्याला वडीचा रोल करताना व्यवस्थित ते बांधल्या जात नाही, वडी आपली नीट वळत नाही। त्यामुळे मी इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला हळूहळू पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पांढरे तीळ घातल्यामुळे आपल्या वडीची टेस्ट फार छान येते, किंवा जे खाताना त्याची टेस्ट फार तोंडात मस्त लागते। त्यामुळे थोडेसे मी इथे जास्तच पांढरे तीळ घालून घेतले आहे। आणि ओव्यामुळे आपल्याला पोटाचा कुठलाही त्रास होत नाही, त्यामुळे ओवा आणि पांढरे तीळ यामध्ये नक्की घालायचे। आता बघा, आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी दिसत असेल आपल्याला, व्यवस्थित प्रमाणात झाले। आता मी थोडासा यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी घालून घेतलंय। यामुळे सुद्धा आपल्या घशाला खाज येत नाही किंवा त्रास होत नाही आपल्याला कुठल्याही प्रकारचा। थोडंसं घालायचं आहे, काही ठिकाणी नाही घालत चिंच आणि गुळ, पण आपण येथे थोडंसंच घातलंय। 3-4 इंचाची चिंच असेल आणि थोडासा गुळाचा तुकडा आपण इथे त्याचं पाणी करून घेतलं आणि ते यामध्ये घातलंय। त्यामुळे आपली वडी पौष्टिक पण होते आणि आपल्या घशाला जी खाज येते आळू वडीमुळे ती येणार नाही, त्यासाठी आपण इथे ते घालून घेतलंय।
थोडासा मी मगाशी इथे सोडा सुद्धा चिमटीवर घालून घेतलाय, त्यामुळे आपली वडी इथे क्रिस्पी होते आणि मुलायम बनते। आता यामध्ये आपण 1 चम्मच तेल घालून घ्यायचंय। तेल व्यवस्थित आपण या पिठामध्ये मिक्स करायचंय, म्हणजे आपली आळूवडीला सॉफ्टनेस येतो आणि मस्त क्रंचीनेस यायला सुद्धा याच्याने मदत होते। याप्रमाणे आपण हलवून घ्यायचंय। आता थोडंसं मीठ, मला असं वाटलं कमी पडेल म्हणून मी थोडंसं मीठ यामध्ये घालून घेतलंय। आता आपण इथे एका पातेल्यात पाणी गरम करून ठेवायचं आहे। पाणी गरम होऊसपर्यंत आपण आपल्या वड्यांचे रोल बनवायला सुरुवात करायची आहे। एका साईडला पाणी ठेवून द्यायचं आपण गरम करण्यासाठी आणि एक चाळणी घेऊन आपण त्या चाळणीला तेल लावून घ्यायचंय आणि हे साईडला ठेवून द्यायचंय गरम व्हायला, म्हणजे आपण जोपर्यंत वड्या करू तोपर्यंत हे पाणी व्यवस्थित गरम होतं। आपल्याला दिसत असेल इथे मी चाळणी घेतली आहे। आता हिला अशा प्रकारे तेल सगळीकडून लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्या खाली चिकटणार नाहीत। वड्या करत असताना शक्यतो पाने आपण छोटी किंवा मध्यम आकाराची बघूनच घ्यायची आहे, मोठी पानांची टेस्ट चांगली नाही लागत। आता आपण चाळणी पातेल्यावर ठेवून घेतली आहे बघा, अशा प्रकारे आपण त्या सगळ्या शिरा काढून घेतल्या आहे, किंवा मग आपल्याला जर जमत नसेल तरी आपण पाठीमागून लाटण्याने लाटून घेतलं या पानाला तरी आपल्याला वड्या वळायला छान मदत मिळते। पण मी इथे सगळ्या शिरा काढून घेतल्यामुळे आपली वडी आरामात वळेल। अशा प्रकारे हे बेसन पिठाचं जे आपण बॅटर तयार केलंय ते व्यवस्थित पानांना सगळीकडून सारखं लागेल याची काळजी घ्यायची आपण बघू शकतात एकावर एक असं पान व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आपल्याला किती पातळ किंवा किती जाड वडी पाहिजे, कशी जशी आपल्याला आवडत असेल त्यानुसार आपण पानं कमी जास्त करायची आहेत। आपल्याला छोट्या वड्या आवडत असेल तर आपण 2 किंवा 3 पानांचा रोल केला तरीही चालेल, किंवा आपल्याला मोठे आवडत असेल तर 4 ते 5 पानं देखील आपण येथे लावू शकतो। याप्रमाणे सगळ्या आपण पानं एकावर एक ठेवून आपल्याला जेवढी जाड पाहिजे तेवढी वडी आपण करून घेऊ शकतो। आता आपण यामध्ये तेल, मिरची सगळं व्यवस्थित प्रमाणात घातल्यामुळे आपल्या वड्यांना फार छान टेस्ट येणार आहे। ओव्याची आणि पांढऱ्या तिळाची देखील टेस्ट फार छान लागते वड्यांमध्ये। आपल्याला आवडत असेल तर आपण धने सुद्धा बारीक करून यामध्ये घालू शकतो, तेही छान लागतात, पण मी इथे धने नाही घातले। हे बघा, वडी अशा प्रकारे पानं दोन्ही साईडने असे मुडपून घ्यायचे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित आतमध्ये पॅक बसतं किंवा ते बाहेर येत नाही। आणि असं साईडनी रोल हळूहळू रोल करून पानं गुंडाळत जायचंय, म्हणजे व्यवस्थित आपल्या वड्या तयार होतील। आपल्याला दिसत असेल येथे व्यवस्थित रोल असा दाबून तयार करून घ्यायचा आहे, असा घट्ट दाबून घ्यायचा आहे, म्हणजे आपले पानं सुटत नाही। आपण जर वरच्यावर रोल केला तर त्याची वडी व्यवस्थित येणार नाही। हे बघा, असं वरून पण सगळीकडून बेसन पीठ आपल्याला लावून घ्यायचं इथे, म्हणजे आतमध्ये पण आणि बाहेर पण बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे तळल्यानंतर ते फार छान क्रिस्पी आणि क्रंची लागेल आपल्याला। हे बघा, एक एक करून मी सर्व वड्या इथे लावून घेतल्या आहे आणि आता आपल्याला या शिजायला ठेवायचे। आपण जे मगाशी पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती ते गरम झालं। आता आपण चाळणीमध्ये वड्या ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटात आपल्या वड्या व्यवस्थित शिजून होतात, याला जास्त वेळ नाही लागत। आपण बघू शकता आपल्या वड्या या मस्त शिजून तयार आहे। आता आपण या साईडला काढून घ्यायच्या आहे वड्या। असं चाकूने आपण चेक करू शकतो, चाकूला जर आपलं पीठ लागलं तर समजायचं आपल्या वड्या कच्च्या आहेत।
आणि परत पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण शिजायला ठेवायचं। पण येथे आपल्या वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहे, चाकूला अजिबात पीठ चिकटलेलं नाही, म्हणून आपण या काढून घेतल्या। आता मी येथे याच्यावर थंड व्हायला ठेवलेले आहे। आता थंड झाल्या की आपल्याला कशी जाड बारीक कशी जशी साईज लागेल त्या साईज मध्ये या वड्या आपण व्यवस्थित कापून घ्यायच्या आहे। जास्त पातळ कापायच्या नाहीये या, नाहीतर याचे तुकडे होतील तळताना। थोड्याशा जाडच ठेवल्या तर छान होतात। आपल्याला दिसत असेल व्यवस्थित कापल्या जात आहेत त्या। आता इथे आपण कढई घेतली आहे, यामध्ये आपण तेल घालून घेऊ, म्हणजे आपण वड्या तळायला आपल्याला पटकन वड्या तळून होतील। येथे मी छोटीच कढई घेतलेली आहे, कारण मी नेहमी सांगते त्याप्रमाणे छोटी कढई घेतली तर आपलं जास्त तेल वाया जात नाही। तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थित, आणि तेल वड्या तळतानाही तेल फार गरम नाही ठेवायचं, गॅस फुल नाही ठेवायचा, मध्यम आचेवर ठेवायचा, नाहीतर आपल्या वड्या वरून जळतील आणि मध्ये कच्च्या राहतील, याची काळजी घ्यायची आहे। इथे आपण आपल्याला दिसत असेल एक एक करून आपण थोड्या थोड्या करून अशा व्यवस्थित वड्या मध्यम आचेवर भाजून घ्यायच्या, तळून घ्यायच्या, म्हणजे त्या क्रिस्पी होतात छान आणि त्या फार टेस्टीही लागतात। आपण बघू शकता अशा पलटवून घ्यायच्या, या सारख्या सारख्या पलटवायच्या आहे, म्हणजे वड्या आपल्या जळणार नाही। आपल्याला दिसत असेल किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना। या थोड्याशा मंद आचेवर होऊ द्यायच्या आहे, म्हणजे व्यवस्थित होतात त्या। आणि आपण थोड्याशा जाड वड्या कापून घेतलेल्या आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा टाइम येथे जास्त लागणार आहे। असं मध्यम आचेवर तळल्यामुळे क्रिस्पीनेस छान येतो आपल्या वड्यांना, नाही तर मग ते जळण्याची शक्यता असते आणि क्रिस्पी लागत नाही त्या। हे बघा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता या आपल्याला दिसत असेल व्यवस्थित आपल्या वड्या तळून झाल्या आहे। तर आपली ही क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी आळू वडी बनवून तयार आहे। आपणही मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून अशा प्रकारे आळू वडी नक्की बनवा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।